हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदीप शितोळे, पीएस अकॅडमी मधून तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहणार आहोत स्टॉक अनालिसिस, जे आपण फ्रायडे साठी आपण काही कॉल आपण प्लॅन केले होते. ओके, सो ते आपण त्यामध्ये आपण एंडोरन्स टेक्नॉलॉजी आणि डीलिंग या दोन स्टॉक वरती आपण लास्ट सेशन मध्ये आपण डिस्कस केलं होतं. आणि एंडोरन्स टेक्नॉलॉजी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काय करायचंय. एंडोरन्स टेक्नॉलॉजी आणि आपला डीलिंग, आपलं सोमवारी आपलं टार्गेट दिले, आपलं काय झालं होतं लास्ट सेशन मध्ये आपण डिस्कस केलं होतं. ओके, पण लॉंग टर्म साठी जर तुम्हाला तो होल्ड करायचा, तुम्ही लॉंग टर्म साठी पण तुम्ही त्याला होल्ड करू शकता, ज्याचे दोन्हीही टार्गेट काय झालेले आहेत, आज अचीव्ह झालेले आहेत. एंडोरन्स टेक्नॉलॉजी आहे त्याच रेंजला आज क्लोज झालेला आहे. सो टार्गेट साठी आपण त्याला अजून सुद्धा होल्ड करू शकतो. पण आपण डीलिंग जो आपण प्लॅन केला होता 335 320 ला आपण बाय करायला सांगितलं होता. 360 380 या दोन टार्गेट साठी आपण त्याला प्लॅन केलं होतं. आणि आज जर आपण चेक केलं तर डीलिंगचा जो हाय, सो डीलिंगनी काय केलेलं आहे, आज दोन्हीही टार्गेट डीलिंग मध्ये काय झालेले आहेत, अचीव्ह झालेले आहेत. सो मी तुम्हाला फ्रायडेच्या सेशन मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला जर तो होल्ड करायचा असेल तर लॉंग टर्म साठी पण आपण त्याला होल्ड करू शकतो. आणि आज 9:15ची पहिली जर आपण कॅन्डल बघितली तर हा गॅपअप मध्ये ओपन होईल आणि पहिल्या टिक मध्ये आपलं काय झालेलं आहे, ते टार्गेट अचीव्ह झालेलं आहे. 360चा आपलं फर्स्ट टार्गेट होतं आणि त्याचा दिवसभराचा हाय गेलेला आहे. 404चा काय झालं, त्याचा दिवसभराचा हाय गेलेला आहे. ओके, सो लॉंग टर्म साठी पण तुम्ही जर हा प्लॅन करणार असेल तर लॉंग टर्म साठी पण तुम्हाला हा होल्ड करू शकता. हे मी तुम्हाला लास्ट सेक्शन मध्ये पण सांगितलंय. ओके, हे होल्ड कोण करणार आहे किंवा तो ऍव्हरेज कुठे करायचा आहे हे समजतो पण, म्हणजे आपले ऍडव्हान्स लेवलचे कोर्स करतात, ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅचला जे जॉईन झाले, सो त्यांना त्या लेवल्स माहिती असतात, स्ट्रॅटेजी सुद्धा त्यांना माहिती आहेत की आपण हा का प्लॅन केला होता. ओके, तुम्ही याला एक एज्युकेशन पर्पज साठी तुम्ही काय कशाला प्लॅन करू शकता. ओके, स्विंग साठी जर तुम्हाला या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील, तुम्ही आमच्या ऍडव्हान्स लेवलच्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. ओके, त्यानंतर आपण एंडोरन्स टेक्नॉलॉजी, जो अजून सुद्धा आपला काय होल्ड मध्येच आहे. ओके, एंडोरन्स टेक्नॉलॉजी 2150चा हाय होता, आज जर पाहायला गेलं तर 2125चा हाय गेलेला आहे आणि त्यानंतर तो थोडा काय झालेला आहे, करेक्ट झालेला आहे. ओके, स्टॉप लॉस हिट झालेला नाहीये. आपण सांगितलं होतं 2050 ला जर ती प्राइस आली तर आपल्याला परत आणखी ऍव्हरेज करायचा होता, म्हणजे आपल्याला तो या लेवलला आणखीही तो बाय करता येईल. ओके, एंड ऑफ द डे मार्केट क्लोज होताना आपण एक स्टॉक अनालिसिस केला जो आपल्या स्क्रीनर मध्ये आला होता, अरविंदो फार्मा. आज फार्मा सेक्टर्स बऱ्यापैकी वाढलेत. अरविंदो फार्मा आपल्या ग्रुपवरती अपडेट नाही केलेलं, मी जस्ट आता अपडेट केलेलं आहे त्या लेवलला सुद्धा आपण त्याला काय करतो, अरविंदो फार्माला आपण 5% 10% साठी आपण बुक करू शकतो. ज्यामध्ये आपण डीलिंग मध्ये आपण पाहिलेले 10%, जो आपण 430 ला बाय केला होता त्यामध्ये आपले 10% टार्गेट त्यांनी आजच काय दिलेलं आहे, डीलिंगनी दिलेलं आहे. सेम अरविंदो फार्मा पण त्या सेटअप मध्ये चाललेला आहे. तो अरविंदो फार्माला जर आपल्याला बाय करायचा असेल तर या लेवलला सुद्धा आपण अरविंदो फार्माला काय करू शकतो, आपण बाय करू शकतो. ओके, सो ज्यांना स्ट्रॅटेजी माहिती नाहीये किंवा ऍव्हरेज कुठे करायचं माहित नाहीये, हे तुम्ही फक्त एक एज्युकेशन पर्पज साठी तुम्ही याला पाहू शकता. ओके, किंवा तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार तुम्हाला जो प्लॅन करायचा असेल त्यामध्ये तुम्हाला रिस्क किती असणार आहे, रिवॉर्ड किती मिळणार आहे, हे सगळे आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपच्या ब्रॉडकास्टच्या ग्रुपवरती आपण अपडेट केलेलं असतं. तर हे ऍज पर सेबी गाईडलाईन आपले जे रजिस्टर्ड क्लायंट्स आहेत, ओके, ज्यांनी आपले ते ऍडव्हान्स कोर्स असेल किंवा मेंटरशिप साठी जॉईन झालेले त्यांनाच फक्त आपण काय करतो, या लेवल आपण प्रोव्हाइड करतो. तर तुम्ही जर हे व्हिडिओज किंवा आपण हे सेक्शन बघून जर तुम्ही जर ट्रेड प्लॅन करणार आहे तर रिस्क रिवॉर्ड तुम्हाला व्यवस्थितपणे मॅनेज करावं लागणार आहे. हे मी तुम्हाला फक्त एक एज्युकेशनल पर्पज साठी सांगतोय. आणि ज्यांना या स्ट्रॅटेजी माहित आहेत त्यांच्या नॉलेज मध्ये आणखी गेन होण्यासाठी मी काय करतो, या ठिकाणी हे डिस्कस करत आहे. ओके, सो अरविंदो फार्मा आज तो क्लोजिंग झालेला आहे या लेवलला. उद्या जर तो याच लेवलला परत ओपन झाला तर आपण यामध्ये पण एंट्री करू शकतो. ओके, आणि टार्गेट जे असणार आहे 1220 1250 तुम्हाला टार्गेट बुक करते. तो हे स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी अरविंदो फार्मा जो आपला सेटअप आहे लॉंग बीटीएससी सेटअप, त्या बीटीएससी सेटअप मध्ये काय झालेलं आहे, आज अरविंदो फार्मा आलेला आहे, जो आपण एंड ऑफ द डे 3:30 नंतर आपण तो प्लॅन केलेला नाही. आता जस्ट मी तो ग्रुपवरती काय केलेला आहे, अपडेट केलेला आहे. ओके, सो अरविंदो फार्मा तुम्ही उद्या वॉच करू शकता. त्यानंतर आपण सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग जे आपण केलं होतं, ते ऑप्शन ट्रेडिंग मध्ये निफ्टी बँक निफ्टी मध्ये, ओके, आज मार्केट काय होतं, थोडंसं मार्केट करेक्शन मोड मध्ये होतं, त्यामुळे मार्केटने थोडीशी डाऊन साईडला एक रॅली दिलेली आहे. त्यामुळे पहिले जे आपण ट्रेड जे प्लॅन केले होते, सो इथे आपण जर बघितलं 9:15च्या पहिल्या टिक मध्ये आपण जे ट्रेड जे प्लॅन केले होते, पहिल्या दोन कॅन्डल मध्ये आपण पी साईडला काय होतं, मार्केटची रॅली होती आणि आपल्या सेटअप प्रमाणे हा पूर्णपणे फॉल कंटिन्यू होता. त्यामुळे आपण पुट मध्ये काय केली होती, एंट्री प्लॅन केली होती. जो आपण स्केल युज करतो, स्केल मध्ये पण निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही आपल्याला बेरीज ट्रेड मध्ये दिसत होते. त्यामुळे आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केला होता निफ्टी आणि बँक निफ्टीचा, बँक निफ्टीचा आपण ट्रेड प्लॅन केले होते, त्यामध्ये आपण पी साईडला आपण काय केले होते, ट्रेड प्लॅन केले होते आणि यामध्ये बऱ्यापैकी चांगली रॅली मिळाली होती. ओके, 47,000 एक सायकोलॉजिकल लेवल आहे, त्या लेवलला मार्केट सपोर्ट घेईल. आपण सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं.
ओके. आणि हे झाल्यानंतर मी सांगत नाहीये, तुम्हाला जर चेक करायचं असेल तर युट्यूबवरती आपल्या चॅनलवरती आपले जे लाईव्ह मार्केट सेशन मध्ये आपण ट्रेड कसे प्लॅन केले होते हे तुम्ही आपल्या लाईव्ह व्हिडिओज मध्ये पण तुम्हाला ते पाहता येते. ओके. सेम आपण निफ्टी आणि बँक निफ्टी हे आपण दोन्ही ट्रेड गुड साईडला आपण प्लॅन केले होते, जे पहिल्या टिक मध्ये. त्यानंतर मार्केटमध्ये कॉल साईडला एक रॅली मिळालेली आहे. ओके. सो इथे सगळ्यात मी सांगितलं होतं की मार्केटने जर अपसाईडला जर रॅली दिली तर मार्केट डे हायला सुद्धा आज काय करू शकतो, क्रॉस करू शकतं. आणि त्यानंतर काय झालेलं आहे, सडनली मार्केटने त्याप्रमाणेच काय केलेलं आहे, रिॲक्ट दिलेले. आज पण आजची जी क्लोजिंग आहे, कालचा जो 2 दिवसाचा जो हाय होता त्या लेवलला मार्केट आज काय झालेलं आहे, क्लोजिंग झालेलं आहे. ओके. कारण ग्लोबल सेंटिमेंट हे ऑलमोस्ट पॉझिटिव्ह आहे, पण मार्केट आपलं काय झालेलं आहे, इलेक्शन्स त्या वातावरण मार्केटमध्ये थोडीशी काय झालेली आपल्या व्होलॅटिलिटी जास्त वाढलेली आहे. आणि आजची जे हाय मार्केटने पण बऱ्यापैकी आज काय दिलेली आहे, अपसाईडला एक रॅली दिलेली आहे. ओके. हे जर तुम्हाला ट्रेड जर प्लॅन करायचे असतील, स्विंग ट्रेडिंग जर तुम्हाला जेन्युइनली जर शिकायचं असेल आणि आपण जे ट्रेड प्लॅन करतो हे ट्रेड कसे प्लॅन करतो, यासाठी हा सेटअप कसा युज करतो, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या ऍडव्हान्स टेक्निकल मध्ये आणि आपल्या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला शिकता येईल. ओके. तुम्हाला जर आपल्या कोर्सला जॉईन करायचं असेल आपल्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही फॉलो करू शकता. जे मी डेली बेसवरती असे अनालिस्ट आपल्या ग्रुपवरती आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अपडेट करत असतो. ओके. पण तुम्हाला ते एज्युकेशनल पर्पज साठी असतं, पण तुम्हाला नॉलेज गेन ही करायचंय आणि अर्निंग पण जर करायचं असेल तर आमच्यासोबत तुम्ही जॉईन करू शकता. ओके. तो तुम्हाला नंबर शेअर केलेला बॅकएंड टीम आणि माझा नंबर शेअर केलेला आहे, तो तुम्ही मला कॉर्डिनेट करू शकता. बॅकएंड टीम कॉर्डिनेट करून तुम्ही आमच्या या बॅचसाठी जे आता पुढच्या आठवड्यामध्ये बॅच चालू होणार ऍडव्हान्स टेक्निकल, त्या बॅचला पण तुम्हाला जॉईन करता येईल, जेणे तुम्हाला स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक कसे अनालिसिस करायचे आहेत आणि ऑप्शन ट्रेडिंग लाईव्ह मार्केटमध्ये कसं करायचं आहे आपल्या मेंटरशिप प्रोग्राम मध्येही तुम्हाला शिकता येईल. ओके. सो थँक्यू सो मच. ओके. असे भरपूर सारे आपण काय करणार, मी डेली बेसवरती असे जे अनालिस्ट असणार आहे, स्टॉक अनालिस्ट असणार आहे, हे तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे, ज्याच्यातून तुम्हाला काय होणार आहे, तुमचं एक नॉलेज गेन होईल आणि तुम्हाला अर्निंग साठी त्याचा बेनिफिट होईल. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस.